हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग। सकाळची मस्त छान अशी सुरुवात झालेली आहे। श्राऊ बाळ सकाळी 6 वाजताच उठून बसलेलं आहे। मला कमेंट करून विचारलं आहे की नेमकं हे हॉटेल आहे कुठं आणि त्याची डिटेल माहिती दे। तर चला थोडीशी माहिती मी तुम्हाला देते। त्याआधी माझ्या सकाळची सुरुवात किती गोड झाली ती तुम्हाला दाखवते। काय काय असतं? पक्षी ओरडताय का? त्यांचा आवाज येतोय। तुला बघायचेत का कुठे आहे? तिकडे आहेत का? तिकडे आवाज येतोय का? ते नाही मोडू ना बच्चा। ह्या गोड परीसोबत गप्पा मारत मारत सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे। सकाळची सुरुवातच एवढी छान झालेली तर दिवस तर एकदमच मस्त जाणार आहे आणि तो बघण्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, श्राऊला आंघोळ घालून आणलंय आणि तिचं एक फेवरेट जागा झालेली। जेव्हापासून आम्ही इथं आलोय तेव्हापासून ती इथंच उभी राहतीये आणि इथंच डान्स वगैरे करतीये। तर आता तिला छान रेडी केलंय आणि गार्डनमध्ये एक चक्कर मारून आणते आणि तुमच्याही क्वेश्चनचा आन्सर देते। तर हे रिसॉर्ट नाशिकपासून 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे, गिरनारेला, आणि लिटल केव नॅचरल रिसॉर्ट म्हणून त्याचं नाव आहे। तर 4000 रुपीज आहे याचं कपल चार्ज, आणि जर तुम्ही आणखी एखादं जण ॲड होत असलं तर मग 1000 रुपीज ते ॲड करतात आणि तुम्ही राहू शकता। तर यामध्ये फूड वगैरे काहीच इन्क्लूड नाही आहे, यांचं फक्त रूमचं रेंट एवढं आहे। फूड वगैरे तुम्हाला बाहेरून घ्यावं लागतं। तर फूड एकदम मस्त, इथं पूर्ण व्हेज रिसॉर्ट आहे, तर फक्त व्हेज भेटतं इथं, आणि फूडची क्वालिटी एकदम मस्त आहे। हा, चार्जेस थोडेफार जास्त वाटतात, पण मग क्वांटिटी आणि क्वालिटीमुळं मग एवढा काही फरक पडत नाही। तर दुसरी गोष्ट म्हणजे इथं सगळं मस्त आहे एकदम। रूम पण खूप छान आहेत आणि स्टाफ पण खूप छान आहे। तुम्ही फॅमिलीसाठी किंवा मग कपलसाठी एकदम बेस्ट आहे। मी काही हॉटेलचं प्रमोशन वगैरे नाही करत आहे, पण तुमच्या कमेंट आहे त्याचंच आन्सर आहे। आणि दुसरी गोष्ट, मला पर्सनली खूप जास्त आवडलं आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, जेणेकरून मग तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही पण येऊ शकता आणि राहू शकता। आपल्या घरासमोर पण छोटंसं गार्डन आणि थोडेसे झाडं पाहिजे, खरंच खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर समजलंय। मस्त व्ह्यू एकदम, सकाळी सकाळी सगळं आवरलेलं आहे। आता मस्त आंघोळ वगैरे केलं आहे आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट फक्त झाडं असेल तरच ऐकू येतो आणि तो कानाला एवढा मधुर वाटतो की बस। श्राऊ पण सकाळी सकाळी एवढं कॉन्सन्ट्रेशनने ऐकत होती की कुठून येतोय हा आवाज मला। आता बघा किती सुंदर बसली आहे मस्त पायऱ्यांवरती आणि आत्ता डान्स करते लेकरू माझं। तिचा एवढा डान्स करायचा मूड आहे, म्हटलं चला तिला एक फ्रॉक आणलेली ती घालून ती छान डान्स करण, आणि तिला फ्रॉक घालून मी रेडी केलं। म्हटलं चल बाई थोडासा डान्स कर, भारी वाटतं असं डान्स केल्यावरती तिने। पण कसलं मॅडम अजिबात डान्स करणं, असंच बघत ती माझ्याकडं। मेन म्हणजे तिला भूक लागली आता, आणि सकाळी 6लाच उठल्यामुळे तिची झोप पण नाही झालेली, तर आळस द्यायचं पण काम चालू आहे। असे नेटचे ड्रेस किंवा मग टोचणारे ड्रेस पण लहान मुलाला कम्फर्टेबल नसतात, त्यामुळं पण ते थोडासा त्रास देतात, चिडचिड करतात। तर तिचा आधी मी ड्रेस चेंज केला आहे आणि आता चहा तर आला आहे, मस्त चहा घेतो आणि तिला पण मस्त गरम दूध मागवलेलं आहे, तिला दूध वगैरे देतो, मग ती आणखी फ्रेश होईल। दूध प्यायचे काम करते का? थंड झाला असेल नाही आणतो पिता। पिती
शावची सवय तर तुम्हाला माहितीच आहे, घरी तिला मस्त बाल्कनीमध्ये बसून दूध प्यायचं असतं सगळीकडे बघत, आणि इथं पण तिचे तसेच नखरे चालू आहे। तिचे पप्पा म्हटले की चल तुला गार्डनमध्ये नेऊन बसवतो आणि तिथं मस्त दूध पाजतो। तर ते दोघं गार्डनमध्ये बसले, म्हटलं चला आपण पण बसू थोड्या वेळ। काल आम्ही आलो होतो इथं जवळजवळ 2:30 वाजता, तसं यांचा टायमिंग 1 वाजताचा आहे, पण आम्हाला यायला जरा उशीर झाला होता। आवरता टाईम लागतोच, आणि रूम भेटायला आम्हाला 3 वाजले होते, आणि आत्ता वाजले सकाळचे 8। तर त्यांचा चेकआउटचा टायमिंग 10चा आहे, म्हणजे 1 ते 10 असं त्यांचा टायमिंग आहे। तर म्हटलं चला आता चेकआउट करायचं आहे, तर थोड्या वेळ बसू इथं। पण त्यांना पण ऑफिसचे कॉल येत आहे, त्यांना पण जायचं होतं ऑफिसला, तर मग आम्ही लवकरच चेकआउट करणार आहे। 10चा टायमिंग आहे, तर आत्ता वाजले 8, तर आम्ही 9:30 10 9:30पर्यंत मे बी चेकआउट करून देऊ। झोपली बाळ, ते काय आहे शाऊ? तर झालं असं ना की आमच्या समोर जी रूम होती ना तिथं पण छोटे छोटे मुलं आलेले होते, आणि श्राव त्यांना बघून त्यांच्या जवळच थांबली होती, आणि त्यातला पण एक मुलगा खूप रडत होता की श्रावणीला इथं थांबवून घ्या, आणि त्यामुळं मग आम्ही तिला हसत होतो। तर चला चेकआउट वगैरे झालेलं आहे, ते गाडी काढतायत, तोपर्यंत आम्ही इथं थांबलो आहे। आता जाऊ डायरेक्ट आणि मध्ये नाश्ता करायला थांबू। चला आता बाय कर, बाय, आम्ही चाललो आता घरी। हाय, चाललो आता आम्ही घरी। यांना लवकर जायचं होतं म्हणून आम्ही काही तिथं नाश्ता केला नाही, आणि रस्त्याने करू म्हटलं तर शाऊ लगेच झोपी गेली होती, आणि तिची झोप मोडायला नको म्हणून मग आम्ही डायरेक्ट नाशिकमध्ये पोचलोय, आणि आता म्हटलं इथं आल्यानंतरच नाश्ता करू आपण। नाशिकमध्ये पोचलोय आणि आता नाश्ता करायला थांबलो, इथं नाश्ता वगैरे करतो आणि मग घरी जातो। शाऊ पण आता मस्त उठून बसले। पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? पप्पा तिकडे गेले। घरी आलो म्हणून आमच्या मॅडम रडू राहिल्यात। घरी यायचं नव्हतं, अजून थोडा वेळ बाहेरच थांबायचं होतं। पार्किंग मध्ये आलो, मोठ्या रडायला चालू केले, आतमध्ये येत नाही ती। चला म्हणती परत मला बाहेर घेऊ, बाहेर फिरायला चांगलीच सोडली आता, फक्त बाहेरच थांबायचं, आतमध्ये यायचं नाही म्हणून रडायला राहिलंय, आणि ते पण खोटं खोटं नाटकी नाटकी कोण रडतं? कोण नाटकी रडतं? शाऊ, तू रडते ना? नाटकी रडते।